नमस्ते सर्वांना। आज मी कुठून सुरू करू ब्लॉग तुम्ही बघू शकता पाठीमागं मी आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये। तर तुम्ही बघू शकता कुंडाजवळ आलेलो आहे मी। हे एकदम बांधकाम वगैरे तुम्ही बघू शकता। दर्शन वगैरे नाही घेतलं अजून, जायचं आम्ही इकडं रूम वगैरे केली, आलो तर आम्ही फ्रेश वगैरे होऊन आता इथून सुरुवात केली। आता इथून जायचं आहे देवाचं दर्शन घेऊ, नंतर पुढं काय पुढं नाही का 1-2 दिवस आहेत आम्ही इकडे सर्व इथं जे पण आहे तिथं फिरणार आहेत आम्ही। चला जाऊया। मॅडम आतमध्ये आलेलो इथं दर्शन घ्यायला। आज काय मोकळं एकदम मोकळं आहे, तुम्ही बघू शकता। मॅडम चालल्यात पुढं, फोटो सेशन चालू आहे। तर चला दर्शन वगैरे घेऊ। तिथं काय फोटो वगैरे काढायला अलाउड नाही आहे, पुढं आहे घरी, पण आतमध्ये डायरेक्ट चाललो होतो आम्ही। तर जाऊया, बघू काय होतं काय नाही। चला जाऊया। मॅडम कसं काय वाटतंय? खूप भारी वाटतंय। चला दर्शन वगैरे घेऊ। आहे 2-4 दिवस आहेत, आपण सगळीकडे फिरूया, ब्रह्मगिरी पर्वत वगैरे सगळं आपण कव्हर करूया 2-3 दिवसात। चला तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे। आतमध्ये काही शूटिंग करू नाही दिली, इथं फोटो वगैरे काढलेत आम्ही, बघू शकता। इथं पण काय भारी आहे, हे पूर्ण मोठं मंदिर महाकाली आपलं त्र्यंबकेश्वर, आपलं महाकालेश्वर पण झालेलं आहे, उज्जैन झालेलं आहे। ह्या मॅडम बाई कसं काय वाटलं? निवांत दर्शन झालं आमचं एकदम असं व्यवस्थित, त्याचं काय वाटलं नाही। चला जाऊ बाहेर, काही विषय नाही। या ठिकाणी बघू शकता भेटायला झाले तर माकडं पिल्ले तर तुम्ही बघू शकता। तर जायचं आहे 1-2 दिवसांनी, वरती जायचं तिकडं ब्रह्मगिरी पर्वत या ठिकाणी रूम केलेली आहे, इथं काम चालू आहे खाली, आणि एक किल्ले